या ठिकाणी झालेल्या हल्ल्याचा बदला म्हणून भारतानं रात्री एक ऑपरेशन राबवलं ज्याचं नाव सिंदूर ऑपरेशन। खरं तर या ऑपरेशनमध्ये दहशतवाद्यांच्या जवळपास 9 तळांवरती हल्ला करण्यात आला आणि त्या ठिकाणी संपूर्ण तळ जे आहे ते उद्ध्वस्त करण्यात आलं। खरं तर या कारवाईनंतर संपूर्ण देशवासीय जे आहेत ते इंडियन आर्मीचं कौतुक करताना पाहायला मिळतात, जो बदला घेतला त्याचं देखील कौतुक करताना पाहायला मिळतात। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्यासोबत बोलण्यासाठी खासदार शाहू छत्रपती महाराज आहेत। महाराज, या सगळ्या कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया म्हणून काय नेमकी असेल? पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर 2 आठवड्यांनी भारत शासनाने प्रतिकार सुरू केला आहे आणि सिंदूर ऑपरेशन म्हणून त्याला नाव दिलेलं आहे आणि त्यातून काही 15 ठिकाणी त्यांनी हवाई हल्ले वगैरे केलेले आहेतच आणि त्यातून चांगलं झालेलं आहे। म्हणजे उशिरा का असेना पण हे हल्ले केलेले आहेत, पण त्यातून अजून काय निष्पन्न होणार, इथंच थांबणार काय का ते पाकिस्तान प्रतिकार करणार परत आणि काहीतरी वेगळा, हे बघायला पाहिजे। पण त्यांनी काही करू नये म्हणून आपण कार्य केलेलं आहे। कदाचित हे पाहिजे तेवढं झालं असेल असं म्हणता येणार नाही। मोठ्या प्रमाणात पूर्वीपेक्षा जरी केलं असलं तरी पाकिस्तानला एक धडा शिकवायचा असेल तर याच्यापेक्षा जास्त कारवाईची गरज आहे। पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये POKमध्ये ची जमीन आपण काही जमीन गाव वगैरे ताब्यातसुद्धा घेतलं पाहिजे, तर जिथं यांचे कॅम्प्स आहेत तिथं जाऊन जर करता आलं तर आणि चांगलं होईल। पण त्यांना चांगलाच धडा शिकवला पाहिजे। ह्या दृष्टिकोनातून आणि काय करता येईल काय हे निश्चित बघावं लागेल। तर ही सगळी